सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी याआधी एक बोटनेक ब्लाऊजचा चार्ट त्याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला होता आणि मला एका ताईंची कमेंट होती. तर ती कमेंट अशी होती की तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजचा पण चार्ट दाखवा. तर मी खास म्हणजे त्या ताईंच्या कमेंटच्या कंटेंटनुसार मी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊजचा जो चार्ट आहे तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ॲक्च्युली मी तुम्हाला म्हणजे बोटनेक ब्लाऊजचा ज्यावेळी चार्ट दाखवला होता, म्हणजे तो व्हिडिओ जो मी तुमच्याशी शेअर केला होता, तर मी तुम्हाला त्यामध्येही सांगितलं होतं की बोटनेक ब्लाऊज आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये लेडीजचा फार मोठा म्हणजे एक प्रॉब्लेम होतो. बोटनेक आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजचे जे चार्ट आहेत ते वेगवेगळे आहेत आणि त्याचे मापं साईजनुसार म्हणजे चेस्टच्या साईजनुसार ते मापं बदलतात. तर तोच एक प्रॉब्लेम होतो बऱ्याच लेडीजचा. तर मी त्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर बोटनेक ब्लाऊजचा जो चार्ट आहे तो वेगळा आहे आणि तो आपण याआधी शेअर केलेला आहे आपल्या चॅनलवर. आणि हा जो प्रिन्सेस कट जो ब्लाऊजचा चार्ट आहे तर हा आज आपण शेअर करणार आहोत. तर चला पाहूयात आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचा चार्ट कसा आहे ते. तर तुम्ही पाहू शकता आपला जो प्रिन्सेस कट ब्लाऊजचा जो चार्ट आहे तो या पद्धतीने आहे. तर मी इथे तुम्हाला सांगते. हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता साईज, इथे साईज आहे, इथे शोल्डर आहे, इथे आर्म होल आहे, इथे नेक विड्थ आहे आणि इथे टक्स पॉईंट आहे. तर प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये टक्स पॉईंट व्हेरी म्हणजे इम्पॉर्टंट आहे, खूपच इम्पॉर्टंट आहे टक्स पॉईंट. तर त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे की चेस्टच्या साईजनुसार प्रिन्सेस कट ब्लाऊजची जी मापे आहेत ती कशी बदलतात ते, आणि त्यानुसार आपण पाहूया. चला, साईज जर आपली 28 असेल चेस्टची तर शोल्डर आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे, आर्म होल आपल्याला 5 इंच घ्यायचा आहे आणि नेक विड्थ जी आहे ती आपल्याला 2 इंच घ्यायची आहे. टक्स पॉईंट आपल्याला 9.5 इंच घ्यायचा आहे. म्हणजे 28 छातीसाठी टक्स पॉईंट जो असणार आहे आपला तो 9.5 इंचावर असणार आहे. हे पहा, तर चेस्ट साईज जर आपली 30 असेल तर शोल्डर आपल्याला 5 इंच घ्यायचे आहे आणि आर्म होल आपल्याला 5 इंच घ्यायचे आहे. नेक विड्थ आपली 2 इंच असणार आहे आणि आपला टक्स पॉईंट 9.5 इंचावर असणार आहे. तर 28 आणि 30 छातीसाठी ॲक्च्युली सेमच आहे. तर पुढील पण काही मापे आहेत तर ती मापे आपण पाहून घेऊयात. 32 छातीसाठी जो आपला शोल्डर असणार आहे तो 5.5 इंच असणार आहे, आर्म होल 5.5 इंच असणार आहे, नेक विड्थ आपली 2.5 इंच असणार आहे आणि टक्स पॉईंट आपला 10 इंचावर असणार आहे. 34 छातीसाठी जे शोल्डर आहे ते आपले 5.5 इंच आहे, आर्म होल पण 5.5 इंच आहे, नेक विड्थ आपली 2.5 इंच आहे आणि टक्स पॉईंट आपला 10 इंच आहे. 36 छातीसाठी शोल्डर 5.5, आर्म होल 6, नेक विड्थ आपली 2.5 इंच आणि टक्स पॉईंट आपला 10.5 इंच. 38 छातीसाठी आपले जो शोल्डर आहे ते 5.5 इंच, आर्म होल 6 इंच, नेक विड्थ 2.5 इंच आणि टक्स पॉईंट 10.5 इंच. 40 छातीसाठी जे आपले शोल्डर असणार आहे ते 6 इंच, आर्म होल 6.5 इंच, नेक विड्थ आपली 2.25 इंच आणि टक्स पॉईंट आपला 11 इंचावर असणार आहे. तर 42 छातीसाठी पण 6 इंच शोल्डर, आर्म होल 6.5 इंच, नेक विड्थ आपली 2.25 इंच आणि टक्स पॉईंट आपला 11 इंचावर असणार आहे. इथं पाहू शकता तुम्ही 44 छातीसाठी आपले शोल्डर 6 इंच असणार आहे, आर्म होल आपले 6.5 इंच असणार आहे आणि नेक विड्थ जी आहे ती आपली 2.25 इंच असणार आहे आणि टक्स पॉईंट आपले 11 इंचावर आहे. 46 छातीसाठी आपली शोल्डर जे आहे ते 6 इंच, आर्म होल 6.5 इंच, नेक विड्थ आपली 2.25 इंच आणि टक्स पॉईंट आपले 11 इंचावर असणार आहे. तर या पद्धतीने जी प्रिन्सेस कटची जी मापे आहेत ती अशी असणार, या पद्धतीने असणार आहेत. आणि बऱ्याच जणांचं मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की बऱ्याच जणांचं प्रिन्सेस कट आणि बोटनेकच्या चार्टमध्ये खूप कन्फ्युजन होतं. तर प्रिन्सेस कटची जी चेस्टनुसार बदलणारी जी मापे आहेत ती वेगळी असतात आणि बोटनेकची जी मापे आहेत म्हणजे चेस्टनुसार जी बदलणारी ती वेगळी असतात. तर बोटनेकची मापे आणि प्रिन्सेस कटच्या मापांमध्ये बऱ्यापैकी फरक आहे आणि तो फरक आहे ना आपल्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे.
प्रिन्सेस कटसाठी जी मापे आहेत ती या पद्धतीने आहेत आणि बोटनेकची जी मापे आहेत ती मी तुमच्याशी तो व्हिडिओ आधी शेअर केलेला आहे आणि आपल्या एका ताईंच्या कमेंटनुसार मी हा प्रिन्सेस कटचा चार्ट पण शेअर केलेला आहे. ब्लाऊज रिलेटेड तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल किंवा ब्लाऊज रिलेटेड तुम्हाला कसल्याही गोष्टीचा जर व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही मला प्लीज ते कमेंट करून सांगा. मी त्या कंटेंटवर नक्की व्हिडिओ बनवेल आणि तुमच्याशी शेअर करेल. तर हे पहा, आज जो मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा मारून घेऊ शकता. कारण यानुसार जर तुम्ही प्रिन्सेस कटची जर मापे टाकणार असाल तर तुम्हाला सांगते मी, या पद्धतीने जर तुम्ही प्रिन्सेस कटची मापे टाकली तर तुमचा जो ब्लाऊज आहे तो एक नाही 101% तुम्हाला तो छानच बसणार आहे. तर आज जो मी प्रिन्सेस कट ब्लाऊजचा चार्ट तुमच्यासोबत शेअर केला तर त्यानुसार जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे सोप्या आणि इझीचा प्रयत्न केला आहे मी आणि त्यानुसार जर तुम्ही ब्लाऊज स्टिच करत असाल तर ते तुम्हाला खूप फायद्याचं ठरणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज जर स्टिच केले तर तुम्हाला 101% ब्लाऊज एकदम व्यवस्थितच बसणार आहेत. ॲक्च्युली ब्लाऊजचं जे काम आहे ते बऱ्याच लेडीजला फार किचकट वाटतं आणि ते इतकं किचकट असं म्हणजे वाटतं तितकं किचकट नाही आहे. म्हणू शकता की त्यामध्ये थोडंसं डोकं जरा जास्त द्यावं लागतं तर खरं आहे ते. काहीसा अंदाज आणि काही आपलं म्हणजे काही आपल्या मनाची क्रिएटिव्हिटी, माइंडची क्रिएटिव्हिटी आपल्याला त्याच्यामध्ये दाखवायची असते आणि सगळ्यांसारखं सेम करून तर आपण काही गोष्टी नाही करू शकत. आपल्याला इतरांपेक्षा काही हटके करायचं आहे आणि ते हटकेच म्हणजे पुढे चालून इतरांना आवडतं. ते सिंपल आणि साधं आणि हटके जे असणार ते इतरांना आवडतं. तर मी पण माझं हे जे चॅनल आहे त्यामध्ये इतरांपेक्षा थोडंसं वेगळं आणि थोडंसं हटके देण्याचा प्रयत्न करते. तर आजचा जो प्रिन्सेस कट ब्लाऊजचा चार्ट आहे तर मी ह्याच पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे ते स्टिच करते. तर तुम्ही पण जो प्रिन्सेस कट ब्लाऊजचा चार्ट तुमच्याशी मी शेअर केलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच करून पहा. तुम्हाला नक्की ब्लाऊज म्हणजे व्यवस्थित बसणार आणि नक्की खूप छान बसणार त्या पद्धतीने ब्लाऊज. तर आय होप सो की तुम्हाला म्हणजे माझा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल आणि बऱ्यापैकी मी इझी भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते पण तुम्हाला नक्की समजेल. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू.